व्यवसायात अंदाजावर चालणारा माणूस कधीच मोठा होत नाही. शेतकरी बांधवांनो नमस्कार. आज मी तुम्हाला एक साधा पण खूप महत्वाचा प्रश्न विचारतो. तुमच्या गोठ्यातला एक गाई मागचा महिन्याचा खरोखर किती नफा तुम्ही कमवता? जर मी आताच तुम्हाला हा प्रश्न विचारला तर प्रत्येक जण म्हणेल की दूध तर चांगलं चाललंय, महिन्याला पैसे पण येत आहेत, काहीतरी बचत पण होते. पण मित्रांनो, अंदाज म्हणजे हिशोब नाही. व्यवसायात अंदाजावर चालणारा माणूस कधीच मोठा होत नाही. आज अनेक शेतकरी म्हणतात दूध व्यवसायात पैसा नाही. पण खरंच पैसा नाही का? की आपण नफा मोजण्याची पद्धत चुकीची वापरतोय? आजचा हा व्हिडिओ तुम्हाला एक गोष्ट शिकवेल. दूध किती निघालं हे महत्वाचं नाही, त्या दुधातून किती नफा उरला हे जास्त महत्वाचं आहे. जर तुम्ही एका गायीचा नफा अचूक काढायला शिकलात तर भविष्यात कोणती गाय ठेवायची, कोणती गाय विकायची, किती चारा द्यायचा आणि व्यवसाय वाढवायचा की नाही हे निर्णय घेणं खूप सोपं होईल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिला टप्पा, महिन्याचं उत्पन्न मोजा. समजा तुमची एक गाय सरासरी 12 लिटर दूध देते. दुधाचा दर आपण 40 रुपये प्रति लिटर पकडू तर दिवसाचं उत्पन्न किती होईल? 12 गुणिले 40 म्हणजे 480 रुपये. महिन्याचं किती उत्पन्न होईल? 480 गुणिले 30 म्हणजे 14,400 रुपये. आता अनेक शेतकरी इथंच थांबतात. त्यांना वाटतं महिन्याला 14,000 रुपये मिळतात म्हणजे एवढाच नफा. पण इथूनच सर्वात मोठी चूक सुरू होते. कारण हा नफा नाही, हे फक्त उत्पन्न आहे. आता आपण बघू त्या उत्पन्नामागचा खरा खर्च किती होतोय. दुसरा टप्पा, चाऱ्याचा खर्च. गाय दूध देते कारण ती योग्य आहार खाते. जर आहारच योग्य नसेल तर दूध कमी होईलच. समजा एका गायीसाठी रोजचा आपण हिरवा चारा 80 रुपयाचा देतोय, सुका चारा 40 रुपयाचा देतोय आणि पशुखाद्य ज्याला पेंड आपण म्हणतो तर ही 100 रुपयाची देतोय. मिनरल मिक्सचर आणि मीठ ह्याचा 15 रुपयाचा खर्च पकडू आपण. म्हणजे एकूण रोजचा आहार हा याचा खर्च जर बघितला तर 235 रुपये. म्हणजे महिन्याचा खर्च म्हणजे 235 गुणिले 30 म्हणजे 7,050 रुपये. म्हणजे तुमच्या 14,400 उत्पन्नापैकी जवळपास निम्मे पैसे फक्त चाऱ्यावरच खर्च झालेत. अजून तर औषध आहे, लाईट आहे, मजुरी आहे, पाणी आहे, गाय गाभण ठेवून असेल आणि इतर खर्च हे बाकीच आहेत. औषध आणि डॉक्टरांचा खर्च. गाय कायम निरोगी राहण्यासाठी वेळोवेळी आपल्याला लसीकरण असेल, जंतनाशक असेल, याची औषध असतील, खनिज मिश्रण असेल आणि पशु म्हणजे डॉक्टरांची तपासणी ही आवश्यक असते. अनेक शेतकरी हा खर्च मोजतच नाहीत. समजा महिन्याला सरासरी औषधांचा खर्च हा 250 रुपये, डॉक्टरांचा खर्च 250 रुपये पकडू, एकूण 500 रुपये झाले. लाईट आणि पाण्याचा खर्च, आपण या खर्चाकडे दुर्लक्षच करतो. दूध काढण्याचं मशीन असेल, मोटार असेल, पंखे असतील, लाईट असेल आणि पाणी यावर खर्च होत असतो. सरासरी एका गायमागे 300 रुपये प्रति महिना असा खर्च पकडू. आता मजुरी, जर कामासाठी माणूस ठेवला असेल तर त्याचा खर्चही प्रत्येक गायीवर आपल्याला विभागावा लागेल. समजा एका गायमागं 1,000 रुपये प्रति महिना जर तुम्ही स्वतः काम करत असाल तरी तुमच्या श्रमाची किंमत लक्षात तर घेतली पाहिजे. कारण व्यवसायाचा खरा हिशोब तसाच होतो. गाय गाभण राहणं आणि त्याचा खर्च, यामध्ये रेतन असेल किंवा विमा असेल, दावे असतील, साफसफाई असेल, याचं साहित्य असेल, गोठ्याची देखभाल असेल, असे खर्चही होत असतात. म्हणजे सरासरी 400 ते 450 रुपये प्रति महिना आपण ह्या खर्च पकडू. गोठा आणि गायींचा घसारा ही सर्वात जास्त दुर्लक्षित गोष्ट आहे. गाय कायम दूध देत नाही मित्रांनो. गोठ्याची दुरुस्ती लागते, साधन सामुग्री झिजते, यासाठी दर महिन्याला किमान 700 रुपये तर बाजूला ठेवले पाहिजेत. आता संपूर्ण खर्च आपण बघू. चाऱ्याचा पहिला खर्च आला होता 7,050 रुपये, औषधांचा खर्च आला होता 500 रुपये, लाईटचा खर्च आला होता 300 रुपये, मजुरी आला होता, मजुरीचा खर्च 1,000 रुपये, गाय भरवणं किंवा तिचा खर्च 450 रुपये आणि एक घसारा म्हणजे 700 रुपये पकडू. म्हणजे एकूण 10,000 रुपये. साधारण महिन्याचं उत्पन्न आहे 14,400. म्हणजे
निव्वळ नफा आपल्याला राहिला 4,400 प्रति महिना. याचा अर्थ काय? जर तुमची गाय चांगल्या व्यवस्थापनात असूनही महिन्याला 3,500 ते 4,000 किंवा 3,500 ते 6,000 पर्यंत निव्वळ नफा देत असेल तर ती आर्थिकदृष्ट्या चांगली मानली जाऊ शकते. पण जर नफा 2,000 पेक्षा कमी असेल किंवा सतत तोटा होत असेल तर त्याची कारणं शोधून सुधारणा करणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा, जास्त दूध म्हणजे जास्त नफा हे असं नेहमीच नसतं. कमी खर्च अधिक योग्य व्यवस्थापन म्हणजे जास्त नफा. प्रत्येक गायचा वेगळा हिशोब ठेवा. कोणती गाय खरोखर कमाई करून देते आणि कोणती फक्त खर्च वाढवते हे समजल्यावरच तुमचा दुग्ध व्यवसाय खऱ्या अर्थानं फायदेशीर होईल.